बाबा पजू भाऊ काय ओय. करत असतं का? अरे बया ह्या रिंगा मारतो. रात्री आलाच नाही ना बे व्यायाम करवलं तू जेवण झाल्यावर. कुठे गावीच कुठे होतो म्हणतेस तर? कुठे गेलतास सानगडी पापल्याला गेलो नव्हतो का कायलं? मंडईसाठी? हा 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 तोही एकावर एक फोन कर मा भाऊ मंडई पावाले म्हणून हो हो 4-5 वाजता गेलो हा. तर ऐन वेळेवर मला माहित झाला का मंडई कॅन्सल झाली म्हणून. अरे. त्या भाऊला म्हणलो अरे मला पाण्याच्या नसल मंडई कॅन्सल. पाण्याच्या नाटक न फाटक पुरी कॅन्सल झाली म्हणतो तो. हा हा बरोबर त्या भाऊला म्हणलो मला फोन करून का नाही सांगितलास बरोबर. कॅन्सल झाली तर? मग का आता? का म्हणते आठवण नाही राहिली म्हणते. हम्म, आता कसं तेवढं जंगला पहाडाचा गाव तेवढं बरोबर. रात्री येणं सोबत नाही ना का? नाही वाघान उगा येते तिकडच्या रस्त्याला. मग का मग का आता? तर? म्हणून मग आता मुक्काम करतो म्हणलो. हा. भैया 8 वाजता घे जेवण चालू केलं का नाही त्यानं हा. माझ्या भावानं हा. तर त्यानं मला असं विचारलं नाही जेवण करून घे म्हणून. बाप्पा, उपाशीच रातभर उपाशी राहिलास तू? उपाशी नाहीत का ते का अगाच अरे. खावाची सोड हा? भैया झोपाची व्यवस्था नाही केलं ना तर म्हणजे मी म्हणलं त्या सोप्यावर झोपतो. हा? ते वहिनी घरातून निघाली आणि मला म्हणते माझ्या अन्नाच्या सोफा म्हणते तुटला का फुटला म्हणते. मग मला राग आला दादा. हा हा डायरेक्ट सलापूर जाऊन झोपलो. हम्म. झुमूर झुमूर पाणी हा. ते मनमानी मच्छर ठच्चर पुरा चावतो पुरा आगा केला तरी का हे एवढं दादर झालं तरी. अरे बापा मग म्हणून म्हणतो पजू भाऊ आजपासून कॅन्डअप कोणाला असा विचारायचा नाही का तुझ्या घरी मंडई केव्हा आहे तुझ्या घरी जेवण करायला येऊ का नको येऊ म्हणून. अजिबात नाही. बरोबर म्हणलास तू. म्हणून मी ना का ह्या मंड्या फंड्या म्हणला नाही का हं. सीझन जाईल तरी माझा टोंगरा कोणाच्या गावाला जाणार नाही का आता? वाढीली नाही जात मी आता मी अजिबात. जातच नाही खरं सांगतो. आता लाकडीला चाललो पाहिलं तर दाताच्या दवाखान्यात जातो आणि हे फोडो फोडून मागतो. मोठं मोठं आहेत ना का बया मागात पडली मंडई का करतेस.